पद्मजा सराफ मुर्दाबाद, डॉक्टर पद्मजा सराफ मुर्दाबाद, डॉक्टर कांचन वांड्रे मुर्दाबाद, डॉक्टर कांचन वांड्रे मुर्दाबाद, डॉक्टर दयानंद मोदी पिवळे मुर्दाबाद, डॉक्टर दयानंद मोदी पिवळे मुर्दाबाद, संबंधित डॉक्टर मुर्दाबाद, संबंधित डॉक्टर। जो गायरानाचा प्रश्न आहे, राहण्याचा प्रश्न आहे, सगळं जे आंदोलन उभा केलं ते वंचित कोणते आश्वासन मिळाले? एक मिनिट, जिल्हा रुग्णालयामध्ये जे जो आज का जो मैटर है ये एक माता मृत्यु प्रकरण है, जो कि मीटिंग घाटी के जो लोगों ने जो इनकी जो ऑपरेशन टीम जो है, जो कि डॉक्टर है, सीएस होगा, ये जो कुछ भी इनके जो मेन ऑपरेशन टीम वाले हैं, ये ऑपरेशन टीम वालों की गलती की वजह से हमारी जो लड़की थी 20 साल की लड़की प्रियंका गांगवे, इसका सिजेरियन करते समय उसको लड़का हुआ। लड़का होने के बाद में, ये लड़का है, नाम इसका प्रतीक है। लड़का होने के बाद में लड़की का पेट अचानक से फूलने लगा, इस प्रक्रिया को दूसरा दिन भी आ गया। 3 तारीख तक लड़की का पेट जैसे समझो मानो 9 महीने के जैसा फिर से ये हो गया। तो हमने मिनी घाटी वाले डॉक्टर दयानंद मोदी पिवळे, जो कि डॉक्टर पद्मजा सराफ, तो इनके टीम को बुला के हमने इसके सवाल का जवाब किए। तो बोलते हैं कि सिर्फ गैस हुई, बोले कि हमारा जो बच्चा है प्रतीक, इसके लिए हमें इसके संगोपन के लिए इसके शैक्षणिक खर्चा आपको देने के होना, इसका संगोपन करने को होना। और रही दूसरी बात, हमारा जो इनका जो कुटुंब है, जो परिवार है, इसको 50 लाख रुपए की आर्थिक मदद इन्होंने देने को होना। हमारी ये मांगे डॉक्टरों की तरफ से हो। डॉक्टर लोगों को तुरंत के तुरंत बर्तरफ करो, उनको निलंबन मत करो साहब। निलंबन करने के बाद में भी वो फिर से ड्यूटी पे लग जाएंगे। आज वो निलंबन करने के बाद में दूसरे के पास में आएंगे, दूसरे के साथ में भी ऐसा करेंगे। आज हमारी जो लड़की जो है गई वाली है इस दुनिया से, कल को दूसरे की जाएगी। अगर कभी आपकी डिमांड पूरी नहीं हुई तो अगला कदम क्या रहेगा? अगला कदम हमारा यही रहेगा कि यहाँ से हम डायरेक्ट आंदोलन मिनी घाटी लेके जाएंगे। मिनी घाटी से आरोग्य उप संचालक लेके जाएंगे, आरोग्य उप संचालक से पालक मंत्री के पास में लेके जाएंगे। मैं पालक मंत्री श्री संजय शिरसाट साहब, इनको भी जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन असं आहे की आम्ही संबंधित लोकांवरती कारवाई करू। तुम्ही हे जे आंदोलन आहे हे थोडं स्थगित करा। उद्या मला वाटतं ते मुख्यमंत्री जे आहेत येणार आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही त्यांना निवेदन केलं। नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्याचा टाईम काढून द्या असं मी त्यांना बोललो, आणि त्यांनी असं बोलले की याच्या जे आहेत संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती जो तात्काळ जी काही कारवाई राहील ती तात्काळ करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। आणि आम्ही त्यांना हे बोललो की जर तुम्ही तात्काळ काही कारवाई जर केली नाही तर आम्ही इथून पुढचं जे आंदोलन आहे ते मिनी घाटी, त्याच्यानंतर आरोग्य संचालक विभाग, त्याच्यानंतर आम्ही पालकमंत्री आणि डायरेक्ट मुंबईला पण जाऊ। कारण की हे एक माता मृत्यू प्रकरण आहे आणि आमच्याकडे एक नवजात शिशू आहे। त्या नवजात शिशूला पाहण्यासाठी कोणीच नाही आहे सर सध्याला। आणि या नवजात शिशूच्या संगोपनासाठी मी सरांशी मागण्या केल्यात की संगोपन, त्याचं शिक्षण आणि पीडित परिवाराला कमीत कमी 50 लाखाची आर्थिक मदत तरी त्यांनी करावी। या प्रकारांमध्ये कोण जिम्मेदार वाटतं तुम्हाला? या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिले जर बघितलं तर ऑपरेशन करणारे डॉक्टर मसरत शेख, त्याच्यानंतर आशा भालेराव ओटी इंचार्ज, त्याच्यानंतर पद्मजा सराफ जे मेडिसिनचे आहेत, आणि सर्वात मोठं म्हणजे जे निर्णय घेणारे आहेत CS डॉक्टर दयानंद मोदी पिवळे का पवळे ते मला माहीत नाही, मोदी पवळे यांनी जर त्यावेळेसच जर त्यांनी जर योग्य तो निर्णय घेतला असता तर आमची आज मुलगी जी असती ती दगावली नसती, एक माता मृत्यू प्रकरण झालं नसतं। एक 20 वर्षाची मुलगी त्यांनी आमच्याकडून हिरावून घेतली, आणि ते जे आहे ते डायरेक्ट त्यांनी त्यांची त्याच्यामध्ये आम्हाला जे रिपोर्ट भेटलं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट, प्रायमरी असो किंवा फायनल असो, त्या फायनल रिपोर्टमध्ये त्यांच्या त्याच्यामध्ये असं दिसतंय की सर्जिकली मॅनेज म्हणून असं त्याच्यामध्ये आलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या चुकीमुळे हे झालं आणि त्याची तुम्ही दखल घेतली नाही। एक सीएसच्या नात्याने, जे तुम्ही जे सीएस आहेत त्या नात्याने तुम्ही त्याची दखल घेतली नाही। जर दखल घेतली असती तर टायमावरती याचा उपचार झाला असता मुलीचा, आणि आमची मुलगी आणि आज मुलाची आई आज जिवंत राहिली असते। काय शिक्षा व्हायला पाहिजे त्यांच्यावर? या अहवालामध्ये काय निष्पन्न झालेले आहे आणि समितीने काय निर्णय घेतलेला आहे? सगळ्यात पहिले आम्ही तिथं जेव्हा मृतदेह घेऊन गेलो दिनांक 8 तारखेला, आम्हाला तिथेल सीएसनी आणि डॉक्टर पद्मजा सराफ यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही कमिटी नेमू। पहिले त्यांनी तिथलची स्वतःची कमिटी नेमली, त्याच्यानंतर त्यांनी तीच हाच जो चौकशीचा अहवाल आहे, चौकशी जी आहे ती त्यांनी जालन्याची केल्यानंतर पण अजून 3 महिन्याच्या वरती झाले। अजून आम्ही प्रत्येक कार्यालयात प्रत्येक याच्यामध्ये जातोय। त्यांनी आमची फक्त इकडून तिकडे हेळसांड केली। पोलीस स्टेशनमध्ये पण गेलो तर ते म्हणतात की अजून अहवाल आलेला नाही, अहवाल अजून गुलदस्त्यातच आहे। डॉक्टर कांचन वांड्रे मॅडम
त्यांच्याकडे आम्ही भरपूर वेळेस गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की हा जो अहवाल आहे आमच्याकडे नाही, तुम्ही मोठ्या घाटीमध्ये बघा. मोठ्या घाटीमध्ये गेलो, ते म्हणतात की जालना घाटीमध्ये बघा. आणि त्याच्यानंतर परवाच्या दिवशी जेव्हा पेपरला जेव्हा बातमी आली की आम्ही जनआक्रोश मोर्चा काढतोय, तेव्हा डॉक्टर कांचन वांढरेंचं स्टेटमेंट आलं की अजून जो अहवाल आहे, फॉरेन्सिक जो अहवाल आहे तो अजून आलेला नाहीये, म्हणून दोषीवरती कारवाई होत नाही. किती दिवस आश्वासन भेटले? किती दिवसात? काहीच आश्वासन दिलं नाही की आम्ही 2 दिवसामध्ये देऊ, 4 महिन्यामध्ये देऊ का 1 वर्षामध्ये देऊ, असं कोणतंही आश्वासन भेटलं नाही. न्यायाने भेटल्यास कुठची भूमिका काय असणार? आमची भूमिका हेच राहील की आम्ही आमचं जे बाळ आहे त्यांच्याकडे जाऊन सोपून देऊ. आम्ही सांभाळा म्हणून त्यांच्यात आहे का हिंमत सांभाळायची? ते सांभाळून बघा म्हणा, 1 दिवस तरी सांभाळू शकतात का मुलाला? आईचं दूध ते कुठून आणणार आहे? आईची माया ते कुठून आणणार आहे? आम्ही इथून पुढं हा जो पहिला जो आमचा जनआक्रोश मोर्चा आहे, हा ही आमची सुरुवात आहे. इथं आम्ही थांबणार नाही. इथून पुढे आम्ही भरपूर आंदोलन करू, धरणे आंदोलन करू, जनआक्रोश मोर्चे करू. इथून पुढे प्रश्न असा आहे, जी समिती आहे त्याच्यावर विश्वास नाही का तुम्ही? समितीवरती आमचा विश्वास नाही हो साहेब. समितीवरती जर विश्वास असला असता तर आतापर्यंत समितीने कारवाई झाली असती ना. कारवाई झालेली नाही आतापर्यंत, कोणतीच प्रकारची कारवाई नाही. 3 ते 4 महिने झालेत. जे काही संबंधित अधिकारी, जे काही डॉक्टर होते ते आतापर्यंत पण तिथेच आहेत ना कामाला. त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये पगार येते ना. त्यांचं निलंबन केलं. कमीत कमी तुमचं हे प्रकरण घडलं, तुम्ही निलंबन करा, चौकशी